सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्धन. हीच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिकवण. अशा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या दरम्यान मानाचा त्रिवार मुजरा करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती. क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो कास पठार क्रीडा नगरीमध्ये. मी समालोचक तुषार जांभळे आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रेक्षक राजाचं आणि सर्व क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या दरम्यान करतोय हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय आणि पहिला सामना जर पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपाने पहिला बॉल डॉट आलेला आहे. दुसऱ्या बॉलवरती 1 रन आलेले आहे आणि तिसरा बॉल देखील डॉट आलेला आहे. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. पहिल्या षटकामध्ये साजन साळुंके यांच्यावरती विश्वास ठेवलाय आणि 3 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 1 धाव जमवले शिवतेज 11 पारंबे या टीमने. आडव्या बॅटने हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये, परंतु ते कॅच घेण्याची संधी उपलब्ध झाली होती. कॅच पकडू शकले नाहीत. त्यानंतर रनआउटची देखील संधी होती, परंतु रनआउट देखील बालंबाल बचवलेत आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या जातील तब्बल 2 धावा. येस, 1 शॉट आहे म्हटल्यानंतर एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 2 धावा. ओहो, क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्टर, इफ यू मिस आय विल डिपेंडेंटली हिट. जो हुकला तो संपला क्रिकेट राजा. फलंदाज त्रिपळाचित, फलंदाज बॅक टू द पविलियन, परतीच्या दिशेला, तंबूच्या आसऱ्याला. शंकर अगदी पहिलाच बॉल पेस करत असताना त्रिपळाचित झालेले आहेत. साजन साळुंके यांची कमाल आणि धमाल पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी केली जाते. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये साजन साळुंके यांचा मात्र जलवा पाहायला मिळतोय. मंगेश आणि शंकर ही पारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवतेज 11 पारंबे या टीमची दाखल झाली होती. शंकर यांनी मात्र जास्त काही करू शकले नाहीत. गोल्डन डकचे शिकार ठरले आणि शून्याचा चष्मा घालून ते परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळत आहेत. शिवतेज 11 पारंबे विरुद्ध ओमकार क्रिकेट क्लब सावली या 2 टीमच्या दरम्यान आपण पाहतोय वीर मराठा चषकामधील उद्घाटनीय सामना खेळवला जातोय. पहिली विकेट अगदी स्वस्तामध्ये माघारी परतल्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सचिन शेडगे, एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत शिवतेज 11 पारंबे या टीमसाठी. क्रमांक 3 वरती प्राचारण त्यांना केलेला आहे. आज संघ अडचणीमध्ये आहे मी म्हणेन. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या नाहीत, परंतु इथून पुढे पॉवर प्लेच्या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक आहेत आणि त्या चेंडूंचा मात्र मोठा समाचार घ्यावा लागेल. साजन साळुंके यांनी फक्त अवघ्या धावा खर्च केलेल्या आहेत, त्या 2 धावा. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती लाऊन दी कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर केलाय. बॉलरनं अगदी चेंडूला अडवलाय. शेवटचा बॉल आलेला आहे डॉट बॉल. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटका अखेरीस शिवतेज 11 पारंबे या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 2 या अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यस, पहिल्या बॉलवरती सिंगल धाव होती ना. यस, 3 धावा धावफलकावरती आहेत. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक अगदी कमालीचं आणि धमालीचं हाताळलेलं आहे ते साजन साळुंके यांनी. व्हेरिएशन पाहायला मिळालं. अगदी त्यांच्याकडे जे कौशल्य होतं, त्यांच्याकडे जी गुणवत्ता होती ती त्यांनी बाहेर काढले आणि क्रिकेटमधील अगदी अस्त्र बाहेर काढत असताना तंत्रशुद्ध गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये शिवतेज 11 पारंबे या टीममधील खेळाडूंना बांधून ठेवलं, झगडून ठेवलंय आणि संपूर्णपणे त्यांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज
विघ्नेश आलेले आहेत. गणपती बाप्पांचं नाव आहे विघ्नेश आणि तो गोलंदाजीच्या रनवेवरती ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमच्या दरम्यान उभा आहे. समोरच्या बाजूने फलंदाज मंगेश आहेत. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आलेत फक्त एक धाव. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. अगदी हलक्या हाताने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. अपील देखील केली होती गोलंदाजाने परंतु पंचांनी अपील फेटाळून टाकलेले आहे आणि आलेला आहे तो डॉट बॉल. त्याचबरोबर सकाळच्या सत्रामध्ये सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि वेदांत स्पोर्टचे सर्वेसर्वा विठ्ठलजी आहिरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. ओहो क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्करचा प्रहार. फलंदाज त्रिफळाचीत. आतापर्यंत शिवतेज 11 पारांबे या टीमचे 2 खेळाडू बाद झालेत ना. दोन्ही खेळाडू क्लीन बोल्ड झालेले आहेत. गोलंदाजाचा जलवा याही खेळाडूने दाखवलाय. मी म्हणेन पहिलं षटक साजन साळुंके यांनी हाताळलं. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून विघ्नेश साळुंके आलेत. त्यांनी देखील पहिले 2 बॉल अपलातून टाकलेत. काय गोलंदाजी केली जाते. लाजवाब गोलंदाजी. पहा अगदी गोलंदाजाने त्रिफळाचीत केल्यानंतर मात्र गोलंदाजाचा आणि त्याच्या टीमचा कॉन्फिडन्स लेवल मात्र हाय झालेली असते. वाढला जातो कॉन्फिडन्स लेवल आणि त्याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी केली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय शेडगे डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. पहिले 2 गडे अगदी स्वस्तामध्ये माघारी पाठवल्यानंतर ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमचा आत्मविश्वास वाढलाय. परंतु इथून पुढे आता फलंदाजी करत असताना या 2 फलंदाजांना एक छोटीशी साझेदारी छोटीशी भागीदारी जमवावी लागेल. विकेट देखील टिकवावे लागतील आणि जबाबदारीने खेळावे लागेल. जबाबदारी घेऊन खेळला तर नक्कीच धावा येतील परंतु प्रेशरमध्ये खेळला तर नक्कीच विकेट देखील जातील. मग क्रिकेटचा खेळ म्हटला ना मित्रांनो तुम्हाला जबाबदारी घेऊनच खेळावं लागतं. प्रेशर घेऊन खेळणं गरजेचं नाहीये. आणि इथे मात्र हा बॉल खराब आहे. डावी एष्टी सोडून जाणारा बॉल. पंचांनी कॉल दिलाय की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धावफलकावरती जोडल्या जातील. सध्याच्या घडीला शिवतेज 11 पारांबे या टीमसाठी धावा येणं खूप गरजेचं आहे. धावा कशा काय ना धावा येणं तितकंच महत्वाचं आहे. खुल्या टप्प्याचा बॉल डान्सिंग द डाऊन विकेट पुढे आले. अलाउंड दी कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला पाठवलाय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये एकच धाव मिळेल. या बॉलच्या पाठीमागे एका धावीवरती समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला आणि एका धावेच्या मदतीने कासवाच्या गतीने धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 5 या अंकावरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक रोटेट झाले. स्ट्राइक आता सचिन शेडगे यांच्याकडे आहे. सचिन शेडगे यांना चांगली जबाबदारी घेऊन खेळावं लागेल कारण चांगले समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे संपूर्ण कास पठार विभागामध्ये आणि आज आपल्या गावासाठी आपल्या गावच्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये ते खेळताना पाहायला मिळतील. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल आणि गतीमध्ये परिवर्तन करताना पहिलाच बॉल हलक्या हाताने प्लेसमेंट केलाय. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं आणि पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं सचिनने सिंगल धाव मिळवले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यामुळेच सचिनला पुन्हा एकदा स्ट्राइक करावी लागेल. पुढचा बॉल. हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर यस काय घडलं जाईल. या बॉलच्या पाठीमागे यस बॅटने एक धाव येईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. आतापर्यंत एकही चौकार किंबहुना एकही षटकार शिवतेज 11 पारांबे या टीम मधील खेळाडूंना खेळता आलेला नाहीये. त्याचं कारण अगदी तिखट मारा केला जातोय गोलंदाजांच्या माध्यमातून. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने या बॉलला पुश करण्याचा प्रयत्न परंतु वाईड बॉलची सांगता पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता
आणि पंचांनी हा बॉल सांगितलाय की वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 खराब बॉल आलेले आहेत. हाई बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवली होती. पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा वन्स मोर पाहायला मिळालं विघ्नेश साळुंके यांच्या माध्यमातून. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडली जाते. शिवतेज 11 पारंबे संघ हाच विचार करतोय की आम्हाला धावपलकावरती जास्त धावा लावायच्या आहेत आणि जितके खराब बॉल येतील त्यासाठी आम्हाला एक चांगलं बेनिफिट मिळेल. हा चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर पायावरती आदळणारा बॉल. ओ डायरेक्ट हिट. यस, काय विकेट किपरचे जलवा पाहायला मिळालाय. अगदी धावचीतच्या स्वरूपामध्ये सचिन शेडगे यांना माघारी परतावं लागतंय. अतिघाई संकटात नाही, फलंदाज बाद होईल. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर धाव घेण्याची गरज होती का? कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स गेल्या होत्या. त्यानंतर विकेट टिकवून ठेवायची होती, छोटीशी साजेदारी बनवायची होती. परंतु तेच करत असताना अतिघाई संकटात नाही. अगदी कॉलिंग टायमिंग फसलं, वेळ वॉचची भूमिका घेतली नाही दोन्ही बॅटरने आणि सचिन शेडगे यांना धावचीतच्या स्वरूपामध्ये अगदी पवेलियनच्या दिशेने जावं लागतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत तब्बल 9 धावा. 4.50च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमावलेल्या आहेत शिवतेज 11 पारंबे या टीमने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये साजन साळुंके यांनी अवघ्या 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर विघ्नेश साळुंके आले. काही बॉल त्यांनी खराब टाकले, परंतु काही बॉल त्यांनी चांगले टाकले आणि त्यानंतर त्यांनी धावा खर्च केल्या 6 धावा. आणि 6 धावा खर्च केल्यानंतर एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटका अखेरीस शिवतेज 11 पारंबे या संघाची 9 धावा. आतापर्यंत शिवतेज पारंबे 11 या टीमचा विचार केला तर मंगेश आणि शंकर ही पारंबिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. शंकर गोल्डन डकचे शिकार ठरले. त्यानंतर मंगेश देखील 2 धावा बनवून बाद झाले. त्यानंतर सचिनने देखील 2 धावा बनवले, ते देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतले. तर त्यानंतर अजय आणि न्यू बॅट्समन कॅप्टन महेश. खुलवा टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. मिड ऑन रिझन मध्ये कॅचची संधी चालून आली होती, परंतु साजन साळुंके होते, कॅच पकडू शकले नाहीत. 1 धाव देखील मिळाले. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. खरं तर कॅच पकडल्यानंतर धाव देखील वाचली गेली असती, त्यानंतर विकेट देखील प्राप्त झाले असते आणि येणाऱ्या फलंदाजांवरती आणखीन मोठा प्रेशर देखील निर्माण झाला असता. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर तरला जास्तीचं महत्त्व दिलं जात नाहीये. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अमर साळुंके. हो, स्विंग अँड मिस. बॅट अगदी जोरकस फिरवली होती. बॅटच्या स्विंग जर आपण पाहिला तर अफलातून होता. ऑन साईडला फटका खेचायचा होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. बॉलच्या मिरेटपर्यंत पोहोचू शकले नाहीत. डान्सिंग द डाऊन विकेट खेळावं लागेल, पायांचा वापर करावा लागेल. पाय जर तुमचे बोलले तर नक्कीच धावा देखील तुमच्या बोलल्या जातील. हे क्रिकेटचं सूत्र आहे मित्रांनो. म्हणूनच पायांची हालचाल ठेवावी लागेल. पुढचा बॉल अमर साळुंके घेऊन निघालेत. ओ, हा बॉल क्लीन बोल्ड. गुडलँड स्पॉट वरती हा बॉल रीच केल्यानंतर अगदी अजय शेडगे यांना या बॉलनं फसवलं आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतलाय. आणखीन एक खेळाडू त्रिपळाचित होत असताना धक्का क्रमांक शिवतेज 11 या टीमला लागलेला आहे, तो अर्थातच 4था. अजय शेडगे, ज्याच्या नावामध्ये जय होतं, तो अगदी स्वस्तामध्ये माघारी परतलाय. तो देखील या मॅच मध्ये शिवतेज 11 पारंबे या टीमसाठी खास काही करू शकला नाहीये. नावाप्रमाणे खेळी करू शकला नाही आणि तो देखील अगदी मान खालू करून जड अंत करणारे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते. मी म्हणेन टॉस जिंकल्यानंतर ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमचा निर्णय होताना तो अगदी योग्य निर्णय होता फिल्डिंग करण्याचा. आणि फिल्डिंग करत असताना त्यांनी शिवतेज 11 पारंबे या टीमसाठी पूर्णपणे थांबवून ठेवलंय. पूर्णपणे फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेत, परंतु ह्या बेड्या उद्ध्वस्त कराव्या लागतील शिवतेज 11 पारंबे या टीम मधील खेळाडूंना. कारण आम्ही सातत्याने सांगत आलोय, क्षेत्र कोणते असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. फुलटॉचा बॉल अगदी पॉइंट रिजन मध्ये खेळलाय. दिशा दिले फक्त या बॉलला. मिस फिल्डिंग होत असताना एक नशिबाचा चौकार येतोय शिवतेज 11 पारंबे या टीम साठी आणि या चौकाराच्या साह्याने धावपलकाला एक चांगला आकार येईल. धावपलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 14 अंकावरती. 14 धावा धावपलकावरती. मिस फिल्डिंग झाली
आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागला अर्थातच सावली टीमला. त्याचबरोबर अगदी कोयना विभागातील पिंपरी गावचा एक गोड आवाज सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर आत्ताच पाठीमागच्या आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची सभा होती वाशी येथे आणि त्या सभेनिमित्त एक त्यांना कार्यक्रम देण्यात आला होता अँकरिंगचा आणि ते अँकरिंग त्यांनी अफलातून केलं आणि माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मात्र कौतुकाची थाप अगदी पाठीवरती देत असताना त्यांचा आत्मविश्वास देखील वाढवलाय. अशा आपल्या सर्वांचे लाडके समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे विनोदजी जाधव सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी म्हणेन गेले 3 ते 4 वर्षाचा कालखंड पाहिला ना तर ज्यावेळेला 22 गाव 14 गाव क्रिकेट असोसिएशन एकत्रित होतं त्यावेळेला पहिलं समालोचन कोणी केलं असेल त्या असोसिएशनमध्ये ते नाव आहे विनोदजी जाधव सर आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचा देखील तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल मायक्रोफोनवरती. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा कॉल आलाय वाईड बॉल. धावपलकावरती एक धाव ऍड केल्यानंतर धावपलकावरती धावा आहेत 15 धावा, माफ करा 16 धावा धावपलकावरती आहेत. एक चौकार आलाय आतापर्यंत शिवतेज 11 टीमच्या माध्यमातून. तो वगळता खास काही अनेक खेळाडू करू शकले नाहीत परंतु हा बॉल जर आपण पाहिलं तर पंचांचं बोट आकाशाकडे जाण्या अगोदरच महेश शेडगे यांनी खेळाडू वृत्ती दाखवले. क्रिकेट या खेळाची शिस्त प्रेक्षकांना दाखवले. त्यांनी सांगितलंय माझी बॅटची लिडिंग एज होती, विकेट किपरने कॅच पकडलाय म्हणूनच मी बाद आहे. या खेळाडू वृत्तीसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. ही शिस्त तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. शिवतेज 11 पारंबी या टीमचा 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा धावपलकावरती आहे, माफ करा 16 धावा धावपलकावरती आहेत. स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई अंतर्गत वीर मराठा क्रीडा मंडळ बोरने आयोजित छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त वीर मराठा चषक 2025 चा थरार सानपाडा 40+ या क्रीडा नगरीवरती रंगताना आणि बहरताना पाहायला मिळतोय. यानंतरची मॅच आहे जांभळमुरे विरुद्ध कातवडी बुद्रुक. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग झाल्यानंतर आम्ही हा टॉस करणार आहोत. चला वेळेची बंधनं आहेत मित्रांनो. 9:05 हा सामना चालू झालाय आणि पहिला बॉल जर आपण पाहिलं तर 9:10 रिलीज केलाय. त्यामुळेच मॅचला जास्त वेळ घेऊ नका. शेवटचं षटक पहिलाच बॉल हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिले. 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना जोखीम घेतले आणि ती देखील पूर्ण केलेत. पहा थोडीशी मिस फिल्डिंग झाले. क्षेत्ररक्षकाच्या नो बॉलचा देखील इशारा आहे पंचांच्या माध्यमातून आणि फेकी थ्रो गोलंदाज म्हणून या खेळाडूला बाहेर काढलेला आहे पंचांनी. आता मात्र मजा येईल या मॅच मध्ये कारण पॅनेलाइजला सामोरच जावं लागेल सावली टीमला. पॅनेलाइजच्या धावा मिळतील. पॅनेलाइजच्या 3 धावा, नो बॉलची 1 अशा 4 आणि धावून काढलेल्या 2 अशा 5 धावा मिळाल्या जातील. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. विठ्ठल आहे रे. यस पॅनेलाइजचे किती धावा आहेत. यस 3 धावा पॅनेलाइजच्या आहेत, 1 नो बॉलची आणि 2 धावून काढलेल्या अशा 6 धावा धावपलकावरती जोडल्या जातील. आणि त्यानंतर वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. फ्रीडचा बॉल असेल. मेजवानी उपलब्ध झालेली आहे. फलंदाज गणेश यांना त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. फ्रीडचा बॉल या बॉलला उचललाय. अगदी क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकअपला येतील. बाउंड्री लाईन लगत अगदी बॉल अडवलाय आणि त्यानंतर मिळाल्या जातील त्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने आता धावा यायला सुरुवात झाली. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाकडून झालेली चुकी आणि त्यानंतर मात्र मिळालेल्या त्या धावा शिवतेज 11 पारंबी या टीमला. याही बॉलला ॲपर कट खेळलाय. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. कॅचची संधी, कॅच पकडले आणि फलंदाज गणेश माघारी परतलेला आहे. ज्या
गणेशच्या बॅटमधून एक चौकार आला होता. त्यांनी धावा जमवण्यासाठी मोठी प्रयत्न देखील केले आणि त्यानंतर मात्र तो देखील बाद झालाय. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवतेज 11 पारंबे या टीमच्या धावफलकावरती धावा आहेत 25 धावा. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु पॅनेलाइजच्या धावा, नो बॉलच्या धावा त्या आल्या. तिथे मात्र धावा आल्या शिवतेज पारंबे या टीमसाठी. आणि त्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन दुंदळे उर्फ राजू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओल्ड इज गोल्ड. काही बॉल शिल्लक आहेत या ओव्हरमधील आणि काही बॉलवरती मोठा समाचार घ्यावा लागेल आणि धावफलकाला कमी आकार द्यावा लागेल. धावांचा वेग वाढवावा लागेल. पहिलाच बॉल पेस करत असताना हा बॉल खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. ऑफ साइड वरती हा बॉल ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर हा बॉल आलेला आहे तो खराब बॉल. विनायक साळुंके गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. ओव्हर द विकेटने मारा करतील. टॅप उडवलाय. गोलंदाज स्वतः बॉलला पकडण्याचा प्रयत्न करतील, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन रिजन मधील. बॉलला अडवल्यानंतर थांबवतील. बॉलला स्टॉप केला जाईल. एक धाव मिळाली जाते या बॉलच्या पाठीमागे आणि त्यानंतर मात्र आणखीन एक धावफलकावरती जोडली जाते. 27 धावा धावफलकावरती आहे. यानंतरचा टॉस असेल जांभळमुरे विरुद्ध कातवडी बुद्रुक. हा बॉल खराब बॉल आहे. डावी एष्टी सोडून जाणारा बॉल. पंचांचा कॉल वाईड बॉल. आणखीन एक धाव धावफलकावरती. पहिल्या 3 षटकामध्ये मी म्हणेन धावा आल्या नव्हत्या. शेवटच्या षटकामध्ये धावा ओसांडून खर्च केलेत ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमने. शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं आणि ते काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये धावा जर आपण पाहिलं ना तर ओसांडून खर्च केलेले आहेत सावली टीमने. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 28 धावा धावफलकावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक पहिल्या डावामधील. हलक्या हाताने या बॉलला प्लेसमेंट केले. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आले होते, परंतु कॅच ड्रॉप केले. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होईल, फलंदाज बाद होईल. आणखीन एक धाव धावफलकावरती. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर धावांसाठी संघर्ष केला जातोय. धावांसाठी लयलूट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स संघर्ष करताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील या इनिंग मधील. आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत 29 धावा. शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार प्रश्नचिन्ह आहे. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर 35 होतील, चौकार आला तर 33 होतील, सिंगल आली तर 30 होतील, दुहेरी आली तर 31 होतील. परंतु शेवटच्या बॉलवरती धावा किती येणार. खरं तर शेवटच्या बॉलवरती मी म्हणेन एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे शिवतेज पारंबे या टीमसाठी. कारण जर शेवटच्या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला तर मी म्हणेन जवळजवळ 35 धावांपर्यंत ते मजल मारू शकतात आणि दुसऱ्या डावामध्ये ते फायटिंग स्कोर उभा करू शकतात आणि दुसऱ्या डावामध्ये देखील प्रेक्षकांसाठी मॅच पाहायला एक चांगली मजा येईल. परंतु शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार. टार्गेट सेट करणारा बॉल घेऊन निघालेत विनायक साळुंके आणि हा बॉल येस काय घडलं जाईल पंचांच्या माध्यमातून. वाईड बॉल आहे आणि विकेट देखील आहे. एक धाव मिळेल, विकेट देखील मिळेल, परंतु 30 धावा. पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागेल विनायक साळुंके यांना. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील नो बॉल. विनायक साळुंके यांना मात्र शेवटचा बॉल टाकण्यासाठी खूप मोठी काटकसर करावी लागते, खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. आतापर्यंत काही बॉल त्यांनी चांगले टाकलेत. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर धावा येत आहेत 31 धावा माफ करा 32 धावा धावफलकावरती आहेत.
पहा मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल टाकण्यासाठी संघर्ष करावा लागतो विनायक साळुंके यांना. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत सावली टीमचे आणि शेवटच्या बॉलवरती बॅटची इनर एज लागली. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून चाललाय आणि शेवटच्या बॉलवरती धावा मिळतील. तब्बल एक धावफलकावरती धावा आहेत तब्बल 33 धावा 8 गाड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 34 धावांचं लक्ष असेल सावली टीमला. येणारे बॉल आहेत 24. इथून पुढे आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत आदरणीय श्री सूर्यकांत दादा कदम आणि सुशांत दादा कदम या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचा आहे. टॉस असेल एका बाजूला JCC क्रिकेट क्लब जांभळमोरे त्यांच्या विरुद्ध असेल श्री साई क्रिकेट क्लब कातवडी बुद्रुक. या दोन टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस. यस पा अगदी वीर मराठा बोरणे या टीमच्या माध्यमातून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वीर मराठा चषक आयोजित केलेला आहे आणि त्याच निमित्तानं अगदी प्रत्येक टीमसाठी एक सन्मान चिन्ह त्यांनी इथे मात्र देण्यात आलेलं आहे आणि म्हणून दोन्ही टीम्सला विनंती असेल की प्लीज आपण या. जांभळमोरे टीमचे सर्व खेळाडू त्याचबरोबर कातवडी बुद्रुक या टीमचे खेळाडू की आपण सर्व टीम मिळून हा सन्मान स्वीकारायचा आहे आपल्या टीमचा. आणि इथून पुढे जे युट्यूबच्या साह्याने आमचे अनेक खेळाडू ही स्पर्धा पाहत असतील त्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की ज्या संघाची टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आहे टॉस करतेवेळी तुम्ही संपूर्ण संघ घेऊन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या अशी आपणास विनंती करत आहोत. प्रथमतः आपण करूया टॉस. टॉस केल्यानंतर आपण सन्मान चिन्ह देऊया. प्रथमतः आपण करूया टॉस. जांभळमोरे विरुद्ध कातवडी बुद्रुक हा सामना आहे आणि त्या दोन टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस. कॉल कोण देणार कातवडी बुद्रुक की जांभळमोरे? यस चॉईस करूया आपण कारण यस पुन्हा एकदा मोठेपणा दाखवलाय कातवडी बुद्रुक या टीमने की चालेल मला जांभळमोरे टीमने देखील कॉल केला तरी चालू शकतं. यस आणि जांभळमोरे टीम मात्र कॉल करेल. छापा कॉल केलेला आहे आणि अर्थातच काटा आलेला आहे. मोठेपणा दाखवला म्हणूनच टॉस त्यांच्या बाजूने लागलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. अगदी टॉस तुम्ही जिंकलाय रामदेवरे. टॉस जिंकला निर्णय काय असेल? गोलंदाजी असेल आमचा. फिल्डिंग करणार आहात. 4 षटकांचा खेळ आहे. किती धावांपर्यंत थांबवू शकाल? कमीत कमी 40 रनच्या पुढेच मारू आम्ही. आयोजनाबद्दल काय सांगाल? प्रत्येक सहभागी झालेल्या टीमला एक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती आहे. त्यानंतर किंग ट्रॉफीज आहेत आणि आयोजन दमदार आहे. काय सांगाल बोरणे टीम विषयी? सर्वप्रथम बोरणे संघाचे हार्दिक स्वागत की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सन्मान चिन्ह सर्व संघांना देत आहेत आणि ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज सर्व संघांना ते सन्मान चिन्ह महाराजांचं भेटत आहे. तर याविषयी खूप आनंद आहे आणि आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. जसं आपण कास पठारमध्ये जे आयोजन होतं आता रॉयल चषक त्याच्या मागोमाग वीर मराठा चषक त्यामुळे खूप सुंदर हे नियोजन आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. कातवडी बुद्रुक टीमने देखील असंच नियोजन केलं होतं. अगदी JCC टीम जांभळमोरे यश टॉस तुम्ही गमावलाय बॅटिंग करायची कितपत मजल मारू शकाल? आता जास्तीत जास्त आम्ही 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आमच्याकडे बॉलर तर आहेत म्हणजे प्रमोद दादा आहे आमचा, प्रणय आहे, राहुल आहे. त्याचप्रमाणे आम्ही चांगली गोलंदाजी करू आणि कातवडी बुद्रुक कमी धावामध्ये हरवण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न असेल की विलास जांभळे हा अनेक काळ क्रिकेटपासून वंचित राहिला होता तुमच्या टीममधून परंतु आज पुन्हा एकदा आलाय. त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत का? नक्कीच अपेक्षा आहेत म्हणून तर त्यांना आम्ही बोलवलंय. पुढची टुर्नामेंट होते जे आपली जांभळमोरीची टुर्नामेंट जे होणार होती ती टुर्नामेंट ते खेळणार होते पण आम्ही त्यांना बोलून घेतले ही पण टुर्नामेंट खेळा पुढची पण टुर्नामेंट खेळा आणि इथून पुढे खेळत राहिले तरी आम्हाला काय हरकत नाही आहे. आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आज खेळ दाखवावा आणि जांभळमोरी टीमला जसं चोरगेवाडी चषक झालं इथं आम्ही फायनल मारली त्याच पद्धतीने आम्ही आज फायनल मारून जाण्याचा प्रयत्न करणार आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या अपेक्षा आहेत विलास जांभळे यांच्याकडून. त्यांनाही आपण शुभेच्छा देऊया आणि जांभळमोरे टीमला देखील शुभेच्छा देऊया. जांभळमोरे टीमला देखील आपण एक सन्मान चिन्ह देऊया. मॅच ऑन करा आणि त्यानंतर आपण करूया मॅचला सुरुवात. अगदी वीर मराठा चषकमध्ये पास प्रत्येक टीमला देखील अगदी एनर्जी वाढवण्यासाठी
केळी देखील आहे आहार आणि त्यानंतर कोल्ड्रिंक्स देखील आहे आणि एक सन्मान चिन्ह देखील आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. त्याचबरोबर समर्थ प्रतिष्ठान साताराचे उपाध्यक्ष त्याचबरोबर माताडी कामगार नेते आदरणीय श्री लक्ष्मण देवरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे मात्र 34 धावांचं लक्ष आहे आणि 34 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू दाखल झालेले आहेत. ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमचे विनायक साळुंके आणि दिनेश साळुंके आणि गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज अतुल. पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिली तर 1 धाव आली. श्री गणेशा झालेला आहे. एका धावेने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायची आहे तब्बल 34 या अंकावरती. म्हटल्यानंतर चांगली पार्टनरशिप चांगली साझेदारी करावी लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. बॉल क्रमांक 2 हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला वळवला आहे. मिस फिल्डिंग स्ट्रोक आहे परंतु तिथे पहा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. आणखीन 1 धाव धावपलकावरती मिळाली जाते. यस 2 धावा आहेत का यस 2 धावा आहेत. या बॉलला फक्त दिशा दिले. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. त्यानंतर 2 धावा धावपलकावरती जोडल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवाव्या लागतील विनायकला आणि दिनेशला कारण 34 धावांचं लक्ष आहे. सकाळच्या सत्रामध्ये 34 धावांचा पाठलाग करत असताना देखील अनेक वेळा आपण या मैदानावरती आपण पाहिलं की संघर्ष करावा लागतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सावली टीम किती धावा गोळा करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर धावा आल्या तर येणाऱ्या 3 षटकामध्ये नक्कीच कमी धावा राहतील. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावा आल्या तर नक्कीच सावली टीमला येणाऱ्या 3 षटकामध्ये मोठ्या फटके खेळावे लागतील. परंतु यावेळेला जर आपण पाहिलं अतुलचा रनरअप थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. आकुट टप्प्याचा बॉल लॉब केलाय. चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट रिजन मध्ये. अगदी क्षेत्ररक्षक पहा अफलातून एफर्ट्स दाखवलेत. अगदी या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा त्यांनी वाचवलेत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख KCC कासानी टीमचे कॅप्टन नितीन बादापुरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि खऱ्या अर्थानं सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये NA वॉरियर्स या संघाचे संघ मालक देखील ते आहेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. 1 धाव पूर्ण केल्या. दुसरीचा प्रयत्न जोखीम घेतले आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. या 2 धावांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 9 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन धावा चांगल्या प्रकारे ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमने मात्र धावपलकावरती जोडलेले आहेत. 9 धावा धावपलकावरती आहेत. 34 धावांचं लक्ष आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन आतापर्यंत 9 धावा आलेत. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंप वरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पंचांनी वाईड बॉल कळवलेला आहे आमच्यापर्यंत. आणखीन 1 धाव धावपलकावरती. 10 धावा धावपलकावरती. आता येणारे बॉल 19 आणि 19 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहे ते तब्बल 24 धावा. एकोणीस बॉल 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आडव्या बॅटने हा बॉलला फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग करतोय. महेश शेडगे होता. लगोलग फेकी केली असती ना तर नक्कीच रनआउटची संधी उपलब्ध झाली असती परंतु तिथे मिस फिल्डिंग झाली आणि त्यानंतर 1 धाव मिळालेली आहे. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 11 धावा. अकरा धावा धावपलकावरती आहेत. दिनेश साळुंके यांना आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नव्हती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये ते प्रथमतः स्ट्राईक करतील परंतु एका बाजूने पॉवर प्लेच्या षटकामध्ये विनायक साळुंके यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा बनवलेल्या आहेत आणि एकंदरीत धावसंख्या आहे 11 या अंकावरती.
आता येणारे बॉल 18 आणि धावा बनवायचे आहेत 23 जिंकण्यासाठी. पहिला सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहताय स्पर्धा सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई अंतर्गत वीर मराठा बोर्ने संघ आयोजित वीर मराठा चषक 2025 पर्व क्रमांक 5 दैदिप्यमान आयोजन तुम्ही पाहताय. एक अफलातून आयोजन तुम्ही पाहायला मिळत आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पायावरती हा बॉल ठेवला होता. या बॉलला दिशा द्यायची होती ऑन साइड, बॉल आला अगदी ऑफ साइडला. म्हणजे जानता वाशी पहुंच गए काशी असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणखीन एक धाव धावपलकावरती जोडली जाते. खरं तर तुम्ही स्पर्धा पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये अगदी विकेटच्या बाजूला तुम्ही पाहू शकाल वीर मराठा चषक. आणि वीर मराठा चषक म्हणलं ना तर खऱ्या अर्थाने वीर मराठा वॉरियर्स हा संघाचा तो लोगो आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी महाराज देखील आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तो वीर मराठा बोर्ने संघाचा तो टीमचा लोगो आहे आणि तो लोगो देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव धावपलकावरती, 13 धावा धावपलकावरती आहेत. आतापर्यंत या मॅच मध्ये जास्त चौकार षटकार पाहायला मिळाले नाहीत. दोन्ही संघांनी शांत संयमी खेळ दाखवलाय आणि शांत संयमी खेळ दाखवत असताना डोक्यावरती बर्फ देखील ठेवलेला आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत. सचिन शेडगे, हा बॉल डान्सिंग द डाऊन विकेट पुढे आले होते. पदतालिकेचा वापर केला होता. जागा बनवायची होती. शॉर्ट सिलेक्शन करणं योग्य होतं परंतु शॉर्ट सिलेक्शन फसलं आणि त्यानंतर डॉट बॉल आलेला आहे. 13 धावा धावपलकावरती आहेत. हे षटक खूप महत्वपूर्ण आहे. हाई बॉल, सुरेख बॉल, अफलातून बॉलिंग केली जाते सचिनच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती भेदक मारा, अगदी लाईन लेन त्यांना सापडले. वारंवार ऑफ स्टंप वरती बॉल ते पिचिंग करतात. त्यांना माहीत आहे दिनेश साळुंके यांची कमतरता कोणत्या बाजूला आहे तर ऑफ स्टंप वरती आहे. पुढे आले त्यानंतर बॅटचा किनारा लागला आहे. पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळते याही बॉलच्या पाठीमागे आणि 14 धावा धावपलकावरती. यानंतरची मॅच असेल एका बाजूला जांभळमोरे टीम त्यांच्या विरुद्ध कातवडी बुद्रुक टीम अशी असेल. यानंतरची हाय व्होल्टेजचा ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल कारण JCC जांभळमोरे या टीम मध्ये आज विलास जांभळे देखील खेळताना पाहायला मिळतील. ओल्ड इज गोल्ड, परंतु त्यांची बॅट कशा प्रकारे तळपेल आज हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण अनेक दिवस तो क्रिकेट पासून थोडासा दूर गेला होता परंतु तो आज पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे आणि हे गावावरचं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं आज तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 15 धावा धावपलकावरती आहेत. सचिन शेडगे यांचं मी कौतुक करेन. सचिन शेडगे यांनी अवघ्या एका षटकामध्ये 4 धावा खर्च करत असताना पुन्हा एकदा कमबॅक करून दिलाय. शिवतेज 11 पारंबी या टीमला आता खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळतो. ट्विस्ट निर्माण केलेला आहे. 12 बॉल 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे विजयासाठी ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमला. परंतु एक महत्वाची बाजू आहे की विनायक साळुंके अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक वरती उभा आहे आणि स्ट्राइक एंडला दिनेश साळुंके आहे. खरं तर ही पारंपरिक जोडी आहे, घातक जोडी आहे सावली टीमची आणि या जोडीवरती खूप काही निर्भय असेल. आजचा संघर्ष तुमचा उद्याचं सामर्थ्य घडवू शकतो म्हणून तुम्हाला सामर्थ्य करायचं असेल तर संघर्ष देखील करावाच लागेल. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज महेश शेडगे ओव्हर क्रमांक 3 मध्ये. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 10 आणि दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा फक्त 4 खर्च केल्या. बॅकफुटला गेले, पंच केले, चेंडूला पाठवले पॉइंट रिझन मध्ये. कॅच घेणं खूप गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा कॅच जिंका क्रिकेटचा खेळ आणि इथे कॅच ड्रॉप करत असताना 2 धावा देखील इथे खर्च केलेत शिवतेज 11 पारंबी या टीमने आणि मैदानाच्या आतमध्ये एक चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते आणि ती चूक फिल्डरने केली पॉइंट रिझन मध्ये आणि त्या चुकीचा भुर्दंड शिवतेज 11 पारंबे या टीमला मात्र भोगावा लागेल, सोसावा लागेल कारण 2 धावा देखील खर्च झालेत या बॉलच्या पाठीमागे. पहिल्याच बॉलवरती महेश शेडगे यांनी मात्र संधी उपलब्ध केली होती, संधीचं सोनं करू शकले नाहीत. आणखीन एक चांगला फटका आहे, गॅप मध्ये पाठवला आहे परंतु बॅकअपला मंगेश आहेत. एक धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न आणि काय घडलं जाईल. फेकी जर आपण पाहिले तर स्ट्राइक एंडला केले आणि त्यानंतर विकेटचं पतन. एक धाव मिळेल, एक विकेट देखील मिळेल आणि पहिला गडी कोसळलाय
ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमचा दिनेश साळुंके. मैदानाच्या आतमध्ये पहिला गडी कोसळलेला आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 19 धावांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा आल्या आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल धावा आले आणि विकेट देखील आले. आता समीकरण बदललेलं आहे. येणारे बॉल आहेत 10 बॉल आणि 10 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत 16. साजन न्यू बॅट्समन आलेत. हो, चांगला बॉल आहे, चांगला टप्पा, चांगला वेग, चांगली लाईन, अचूक टप्प्यावरती भेदक मारा आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही धाव. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. यावेळेला बॅक टू द बॉलर खेळत असताना अलाउंड दी कार्पेटच्या सायना चेंडूला पाठवले व्ही शेप मध्ये. राजू येतील. एका हाताने बॉल पकडला, त्याला स्टॉप केला, त्यानंतर फेकी केले. सिंगल धाव मिळेल. या बॉलच्या पाठीमागे बॅटची टॉपेज लागल्यानंतर विकेट किपरनं कोणतीही चुकी केलेली नाहीये आणि एक महत्वाचा खेळ बाद होताना पाहायला मिळतोय. अर्थातच विनायक साळुंके ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं ती विकेट मात्र जाळ्यामध्ये अडकत असताना एक मोठा मासा गळाला लागलाय. विनायक साळुंके बॅक टू द पविलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आसरेला येईल आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल महेश शेडगे यांची कमाल आणि धमाल पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे त्यांनी अवघ्या 4 धावा खर्च केलेत आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने रंग भरलेत. मी सातत्याने सांगत आलोय देवाने प्रत्येकाच्या हातामध्ये रेषा दिलेल्या आहेत, परंतु त्या रेषेमध्ये रंग आपल्याला स्वतःला भरायचे असतात आणि ते रंग भरत असताना महेश शेडगे यांनी मात्र या मॅच मध्ये कमाल केले. आतापर्यंत 2 विकेट्स मिळवत असताना अवघ्या 3 धावा खर्च केलेत. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता आणि शेवटच्या बॉलवरती हलकीशी अपील मागितले. काय घडलं जाईल, दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. कुशल मोमेंट वरती हा निर्णय येऊन पोहोचलाय. विकेट की डॉट बॉल, विकेट की डॉट बॉल. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय. महेश शेडगे यांची गोलंदाजी अफलातून राहिले आणि गोलंदाजी करत असताना या गोलंदाजाने मात्र प्रभावित केलाय. येस, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. या बॉलच्या पाठीमागे काय आहे, नॉट आउट आहे की आउट आहे? यस, OUT आउट. फलंदाज बाद. आता शेवटच्या बॉलवरती विकेट आणखीन मिळवले महेश शेडगे यांनी आणि या मॅच मध्ये रोमहर्षक सामना करून ठेवलाय. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत तब्बल 15. 6 बॉल 15 धावा. चला, टीम मीटिंग घेऊ नका, थोडीशी घाई करा, विनंती असेल. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाठवा. खरं तर पहिल्या 3 षटकामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना ओमकार क्रिकेट क्लब सावली या टीमच्या देखील धावा आल्या नव्हत्या आणि पारंबे टीमच्या देखील आल्या नव्हत्या, परंतु याही मॅच मध्ये तसंच घडलंय. कारण पहिल्या डावामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ओसांडून धावा आल्या ते शिवतेज पारांबे या टीमसाठी. आता तशीच पुनरावृत्ती पाहायला मिळेल का दुसऱ्या डावामध्ये? कारण पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत, परंतु शेवटच्या षटकामध्ये सावली टीमसाठी धावा येणार का? 6 बॉलच्या पाठीमागे 15 धावा होणार का? हा प्रश्नचिन्ह मात्र उपस्थित राहिलेला आहे. 6 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. ना संघर्ष ना तकलीफ है, तो काम मजा जीने में. तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाये से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जर स्वप्न पूर्ण करायचे असतील तर 6 बॉलच्या पाठीमागे 15 धावा सावली टीमला बनवाव्या लागतील आणि दुसऱ्या बाजूला 6 बॉलच्या पाठीमागे 15 धावा थांबवाव्या लागतील शिवतेज 11 पारंबे या टीमसाठी. 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल अजय शेडगे.
फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. मिक्स टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. कॅच घेणं खूप गरजेचं होतं. कॅच ड्रॉप केले परंतु धावचीची संधी आणि इथे मात्र पहा खूप मोठी चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये. या चुका तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकतात. अजय शेडगे यांनी पहिल्याच बॉलवरती संधी उपलब्ध केली होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीत फिल्डर युवराज शेडगे. कॅच ड्रॉप केले. संधी एखाद्या चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. थोडासा उशीर झाला तर ती हातातून निष्ठून जाते. म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्या वेळेला तुम्हाला संधीचं सोनं करावं लागतं. आता 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. हा ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलाय. महेश शेडगे त्या ठिकाणी आहेत. एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि इथे विकेटचं पतन. यस, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. यस, पंचांचा कॉल आहे. विकेट. आणि काय घडलं जाईल. फेकी अचूक केली होती. चला 21 धावा धावफलकावरती. चौथा गडी देखील कोसळला. आता 4 बॉल 13 धावांची आवश्यकता. टप्प्याचा बॉल आहे. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न. चेस खूप मोठी करतायत सचिन शेडगे बॉलच्या पाठीमागे परंतु 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केलेत. 2 धावा पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा समीकरण बदललंय. आता येणारे बॉल आहेत तब्बल 3 आणि 3 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत तब्बल विजयासाठी 11. 3 बॉल 11 धावा. 11 धावा 3 बॉल. काळ कसोटीचा आहे परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम्स करतायत संघर्ष. एकीकडे धावा बनवण्यासाठी तर एकीकडे धावा वाचवण्यासाठी. हो इथे बीमरचा बॉल आहे. हातातून बॉल स्किड झालाय. नो बॉलचा इशारा आलाय. आता इथे पुन्हा एकदा धावफलकावरती एक जोडली जाईल. आता 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. 10 बॉल 10 धावा 3 बॉल. 3 बॉल 10 धावा असं समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. जिंदगी खेलती बे उस खिलाडी के साथ जो खिलाडी बेहतरीन होता है. मैदानाच्या आतमध्ये आता संघर्ष चालू झालाय. समोरच्या बाजूने वी शेपला हा चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक राजू धुंदळे आहेत. एक टप्पा बॉलला पकडतील. फेकी केले परंतु फेकी एकदम कमी वेगाने पाहायला मिळाले. क्रिकेटमध्ये गलपान पानाला थारा नाहीये. 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर आता समीकरण येऊन ठेपलंय. 2 बॉल 8 धावा. 2 चौकार 1 षटकार 1 दुहेरी धाव. मॅच फिनिश होऊ शकते. त्यासाठी मोठा फटका खेळावा लागेल. फलंदाज स्ट्राइक एंडला आहे. अर्थातच अक्षय. त्याच्याकडे ताकद आहे क्षमता आहे मोठा फटका खेचण्यासाठी. तो तयार आहे. फुलटॉसचा बॉल गॅप मध्ये पाठवलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीची जोखीम घेतली. मॅच जिवंत ठेवले. आता 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आता 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. मित्रांनो मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हाय व्होल्टेज सामना. पैसा वसूल मॅच. हृदयाची धडधड वाढवणारी मॅच रंगताना पाहायला मिळते. आज संधी चालून आले अजयला हिरो बनण्यासाठी तर दुसऱ्या बाजूने संधी चालून आले अजय शेडगेला हिरो बनण्याच्या साठी. आज कोण होणार हिरो आणि कोण होणार झिरो. मैदानाच्या आतमध्ये हिरो की झिरो. झिरो की हिरो. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडला अक्षय. आपल्या जीवनातील सर्वाधिक चांगला फटका खेचायचा आहे. खोलवट टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता आणि शेवटच्या बॉल वरती धाव मिळणार नाहीये आणि हा सामना जिंकलाय तब्बल 6 धावेने. शिवतेज 11 पारांबे या टीमने. पारांबे टीमचं करूया हार्दिक स्वागत.
आणि त्यांना पुढील मॅच साठी देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सावली टीमला देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा पुढील टुर्नामेंट साठी. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ तुम्ही संपादित केला, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभारी आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो असेल ज्याने मात्र एका षटकामध्ये तब्बल 3 विकेट मिळवल्या, अवघ्या 4 धावा खर्च करणारा शिवतेज 11 टीमचा कॅप्टन, नेता, लीडर महेश शेडगे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला शिवतेज पारंबे संघ आणि त्याचबरोबर सावली टीम आपण देखील आपल्याला देखील एक सन्मान चिन्ह आम्ही देणार आहोत दोन्ही टीम्सला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो महेश शेडगे आपण लगोलग या. आणि त्यानंतर यानंतरची मॅच असेल, एका बाजूला असेल JCC टीम जांभळमुरे त्यांच्या जोडीला